हॅलो एव्हरीवन, आज मी शेअर करते मटार आणि रव्यापासून खुसखुशीत रव्याचे बॉल्स. तर आता हे रव्याचे बॉल्स कसे बनवायचे ते आपण बघूया. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ताजा 1 कप मटार घेतलेला आहे आणि त्याचबरोबर त्यामध्ये मी आलं आणि हिरवी मिरची घालून घेतलेली आहे. आता हे सर्व पाणी न घालता मिक्सरला भरड वाटून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने मी हे भरड वाटलेलं आहे आणि आता हे आपण साईडला ठेवून देऊया आणि एक मसाला बनवून घेऊया. तर हा मसाला बनवण्यासाठी मी धने, जिरे, बडीशोप आणि मिरी घेतलेली आहे. त्याचं प्रमाण मी दिलेलं आहे. हे भाजून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यावर एका दगडीमध्ये मी त्याची पावडर करून घेतलेली आहे. तर आता हा मसाला तयार झालेला आहे, तो साईडला ठेवून देऊया. आता एका कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे. तेल तापल्यावर त्यामध्ये जिरे तडतडून घ्यायचे आहेत. तसंच हिंग घातलेला आहे. आता या तेलामध्ये मगाशी जे मटार वाटून घेतलेले आहेत ते घालायचे आहेत. मटार वाटतानाच आलं आणि मिरची घातल्यामुळे त्याचा छानसा स्वाद मटाराच्या सारणाला येतो. आता हे मटार मी थोडेसे परतून घेते की ज्यामुळे त्याचा कच्चेपणा जाईल. आता त्यामध्ये हा वाटलेला ताजा मसाला घालून घेऊया. ताज्या मसाल्याची चव अतिशय सुंदर लागते. त्याचबरोबर हे मसालेदार बनवण्यासाठी त्यामध्ये मी लाल मिरची पावडर आणि आमचूर पावडर घातलेली आहे. तुम्ही लिंबू पिळले तरी पण चालेल. थोडीशी साखर आणि मीठ घालून घ्यायचं आहे आणि 1 चमचा गरम मसाला. आता पुन्हा हे मटाराचं मिश्रण चांगलं परतून घेऊया की जेणेकरून सगळे मसाले व्यवस्थित मिक्स होतील. तर हे स्टफिंग किंवा सारण आहे थोडंसं स्पायसी, आंबट, गोड अशा चवीचं बनवलेलं आहे. आपल्याला ज्याप्रमाणे आवडतं त्याप्रमाणे बनवलं तरी चालेल. आता बॉल्सचं वरचं कव्हर आपल्याला बनवायचं आहे. त्यासाठी मी एका पॅनमध्ये मी 1 कप रवा मोजून गाळून घेते. आता इथे एक पसरट कढई मी घेतलेली आहे. कढई शक्यतो जाडबुडाची घ्यावी म्हणजे त्याला खाली काही चिकटत नाही. 1 कप रव्यासाठी मी 2 कप पाणी घेतलेलं आहे. या प्रमाणामध्ये घ्यायचं आहे. त्यामध्ये मी मीठ, त्यानंतर चिली फ्लेक्स, बारीक चिरलेली कोथिंबीर असं सर्व घालून घेते. तसंच मी कलौंजी आणि थोडंसं 1 चमचा तेल असं घातलेलं आहे. आता इथे या पाण्याला उकळी यायला सुरुवात झाली आहे. तुम्ही बघतच असाल काही बुडबुडे दिसत आहेत. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये आता हा रवा हळूहळू सोडायचा आहे आणि एका हाताने ढवळत राहायचं आहे अशा पद्धतीने. आता हा रवा सतत ढवळत राहायचा आहे की ज्यामुळे यामध्ये गुठळ्या किंवा गाठी होणार नाहीत. आता इथे सर्व रवा मी घालून घेतलेला आहे आणि ह्या पाण्यामध्ये तो आता चांगला शिजायला लागलेला आहे. आता त्याच्यावरती झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं वाफ काढून घेऊया. आता इथे मी झाकण काढून पुन्हा एकदा हे रवा ढवळून घेते. आता हा रवा शिजलेला आहे आणि तो एका प्लेटमध्ये मी थंड करण्यासाठी काढून घेते म्हणजे तो लवकर थंड होईल. इथे आपल्याला रव्याचं मिश्रण आणि मटाराचं मिश्रण दोन्ही थंड करून घ्यायचं आहे. त्यामुळे आता हे मटाराचं जे मिश्रण आहे ते थंड झालंय. त्यामध्ये मी कोथिंबीर घालते. आता हे मटाराच्या मिश्रणाचे छोटे छोटे बॉल्स तयार करून घेऊया. तर इथे आता मी मटाराचे छोटे छोटे बॉल्स बनवले आहेत. हे मटाराच्या मिश्रणाचे बॉल्स आपल्याला स्टफिंग म्हणून वापरायचे आहेत. त्यामुळे मी ते एकसारखे करून घेतले की आपल्याला अंदाज येतो की किती होतात. तर अशा प्रकारे हे मटाराच्या सारणाचे छोटेसे बॉल तयार आहेत. ते आता साईडला ठेवून देऊया आणि आता मगाशी रव्याचं जे मिश्रण ठेवलं होतं ते आता बघूया. आता हा शिजलेला रवा जवळजवळ मी अर्धा तास असाच ठेवून दिला होता. त्यामुळे तो आता कोमट झालाय. तो आता व्यवस्थित मळून घ्यायचा आहे. त्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर पुन्हा घातलेली आहे. आता हे मी तेलाचा हात लावून चांगलं मळलेलं आहे आणि पुन्हा याचे मी बॉल्स बनवून घेते. आता या रव्याचे मोठे बॉल बनवायचे आहेत. यापासून आपल्याला बाहेरचं जे कव्हर असतं ते बनवायचं आहे. त्यामुळे हे साईज थोडा मोठा ठेवलेला आहे. तर अशा पद्धतीने रव्याचे पण बॉल्स आणि स्टफिंग किंवा सारणाचे पण बॉल्स तयार आहेत. त्यामुळे आपल्याला अंदाज येतो की आपला नाश्ता किती बनणार आहे. आता इथे मी हाताला तेल लावून घेतलंय आणि त्याच्यावरती एक बॉल मी चांगला मळून त्याची पारी बनवते आहे.
तर अशा पद्धतीने मी हातानेच ते प्रेस करून गोल गोल वाटीचा आकार त्याला सगळ्या बाजूनी देते आहे। तर अशा प्रकारे मी वाटीचा आकार बनवून घेतला आहे आणि त्यामध्ये हे स्टफिंग भरते आणि सर्व बाजूनी बंद करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे सर्व बाजू त्याच्या मी बंद केल्यात आणि आता हा बॉल मी हातावरती पुन्हा एकदा सगळीकडून गोल फिरवून घेणार आहे। आता हा रव्याचा बॉल सर्व बाजूंनी हातावरती गोल गोल चांगला फिरवून घ्यायचा, म्हणजे त्याच्या कडा सर्व एकत्र येतात आणि तो फुटत नाही। तर अशा प्रकारे हा आता बॉल तयार झालेला आहे। तर याच पद्धतीने मी सर्व बॉल्स बनवलेले आहेत आणि आता ते तयार झालेले आहेत। इथे जर तुम्हाला हाताने ही वाटी बनवता येत नसेल, तुम्ही पोळपाटावरती लाटून जरी पारी बनवली तरी चालेल। तर असे हे रवा मटाराचे बॉल करायला अतिशय सोपे आहेत। सध्या मटाराचा सीझन असल्यामुळे ही रेसिपी एकदा तरी बनवावी। हे असे सगळे बॉल्स आता तयार झालेले आहेत। तर आता हे मी आप्पे पात्रामध्ये शालो फ्राय करणार आहे, किंवा तुम्ही हे डीप फ्राय केले तरी पण चालेल। आप्पे पॅन मी 10 मिनिटं आधी गरम करत ठेवला होता। आता तो चांगला गरम झालेला आहे आणि त्यामध्ये मी एक एक थेंब तेल टाकून घेते। आता आप्पे पॅनमध्ये मी तयार सुजी बॉल्स भाजण्यासाठी ठेवलेले आहेत, त्यावरती झाकण ठेवूयात आणि थोडीशी वाफ काढून घेऊया। 5 मिनिटांनंतर मी झाकण काढून घेतले आणि हे आप्पे पात्र मी असं फिरवून घेते, म्हणजे ते बॉल्स सगळ्या बाजूनी गोल फिरले जातात। तर हे आप्पे आता दोन्ही बाजूनी चांगला ब्राऊन रंग येईपर्यंत भाजायचे आहेत। तर हे बॉल्स चांगले भाजण्यासाठी मी त्याच्यावरती ब्रशनी तेल लावून घेतलेलं आहे, म्हणजे ते चांगले कुरकुरीत बनतात। आता ह्या बॉल्सचा रंग थोडासा बदलला आहे आणि आता ते कुरकुरीत व्हायला लागलेले आहेत। मी ते सतत दोन्ही बाजूनी फिरवत भाजलेले आहेत। हा काय मस्त झालेले आहेत। आता ते तयार आहेत, ते मी एका प्लेटमध्ये काढून घेते। तर हे सुजी बॉल्स किंवा रव्याचे बॉल अतिशय मस्त झालेले आहेत। आता त्याच आप्पे पात्रात मी उरलेले बॉल्स पुन्हा भाजण्यासाठी ठेवून देते। तर हे रव्याचे बॉल मी सर्व केले टोमॅटोच्या चटणीबरोबर। हे असे नुसते पण छान लागतात, किंवा तुम्ही हिरवी चटणी सुद्धा सर्व करू शकता। आता यातला एक बॉल मी फोडून बघते आहे, अतिशय खुसखुशीत आणि मस्त झालेला आहे। तर फ्रेंड्स, ही रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा। आपण पुन्हा भेटू अशाच एका रेसिपी बरोबर। तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा। बाय बाय।